हॅलो फ्रेंड्स, कसं सॉल्व करणार पहा इकडे. आपण याला काय करणार, √3/1 मायनस 2/√3 इक्वल टू x√3. ओके, याच्या खाली फक्त एक लिहिला. आता या दोघांचा एलसीएम किती आला, या दोघांचा एलसीएम आला 3, √3 एलसीएम आला. हा याला मल्टिप्लाइड होईल, √3 इंटू √3 मायनस हा 2. √3 याच्या खाली आहे, मग याच्यावर काही फरक पडणार नाही. इक्वल टू x√3. आता √3 इंटू √3, 3 ला √3 इंटू √3 लिहिता येतं, याला असं लिहिता येतं, याला असं लिहिता येतं, आणि हा परफेक्ट स्क्वेअर आहे 3 चा. मग आपल्याला √3 इंटू √3 काय भेटेल, फक्त 3 भेटेल. मग आपण काय करायचा, इथं 3 लिहायचा, इथे 2 लिहायचा, आणि आपण हे √3 इक्वल टू x√3. आता आपण काय करणार, हा इकडे डिवाइडेड, याला इकडे मल्टिप्लाइड करणार. इथं किती झालं, 3 - 2 1, 3 - 2 1, आणि पुढे x√3 इंटू √3. हा √3 इकडे गेला, हा इथे डिवाइड होता, ते मल्टिप्लाइड होता. हा इथे काय होणार, इथे होणार हा 1, हा काय होणार 1 इक्वल टू हा x, पण हा √3 इंटू √3, √3 इंटू √3 3 येतो, इंटू 3. आता आपण काय करणार आहोत, x इकडे 1/3, हा 3 इकडे आणला, म्हणजेच काय झालं, x इक्वल टू 1/3.